पब्लिक नमस्ते सगळ्यांना जे आता माझ्या ब्लॉगमध्ये आले आहे सगळ्यांना नमस्ते. सो आपण चालू केला आहे शिर्डीचा प्रवास. तर त्याच्यासाठी आपण चाललो आहोत शिर्डीला. बघू शकतात काल्या म्हणजे प्रथमेश माझा मित्र, संकेत, सुयोग आणि मयूर, आम्ही 5 जण चाललो आहोत शिर्डीला. प्लॅन ठरला होता की फक्त दर्शन करायला जाऊ, पण माहिती नव्हतं की तिकडे महोत्सव आहे. तर आम्ही चाललोय, आम्हाला त्या बहाने आम्हाला भेटते योगायोग. तर बघू, चला जाऊ. आता पकडली आम्ही दादरवरून ट्रेन. 9:85 ट्रेन आहे. 9:85 आम्ही ट्रेन पकडली आहे दादरवरून. दादर स्टेशनला आता आहोत आपण. दादर स्टेशनवरून आपण आता जाणार आहोत साईनगर शिर्डीला. बसायला जागा भेटेल म्हणून आम्ही इथे म्हणून आम्ही दादरला होतो. कल्याण साईडला आम्हाला इझी होता, तरी पण आम्ही दादरला आलो कारण आम्हाला बसायला भेटली पाहिजे म्हणून. आणि एकदम समोरच्या एकदम फ्रंटला आम्ही आहोत. तर प्रवास चालू करू साईनगर शिर्डीचा. अजून पुढे काय काय होईल रात्रभर अजून ते पण आम्ही तुम्हाला दाखवूच या व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. आमच्यासोबतचा पहिला प्रवास आहे भावाचा. तर मग चला चालू करू पुढचा प्रवास. आणि सगळ्यांना सगळे माझ्या ब्लॉगमध्ये आले, धन्यवाद सगळ्यांना. आणि जास्तीत जास्त हा ब्लॉग शेअर करा मित्रांनो. शिर्डीचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. सो चला, तिकीटची कॉस्ट होती ती तुम्हाला मी एंडिंगला दाखवेन की पर पर्सन आम्हाला किती कॉस्ट पडली आणि किती कॉस्टमध्ये आम्ही जाऊन निघतोय ते आम्ही मी दाखवेन तुम्हाला. म्हणजे मी दाखवेन तुम्हाला. सो चला मग दाखवू. खाली खाली एकदम ट्रेन खाली. झोपायचा इथेच. हे झोपा नाही, भजन बोला आता भजन. कल्याण क्रॉस करून जस्ट आम्ही निघालोय आता आणि अख्खी ट्रेन खाली आहे. A few moments later. मधुरेच्या बाजारी ये क्या तमाशा लगा रखा है तूने? ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है? कृष्ण मुरारी टपला यमुना तीरी, नटगड बारी कृष्ण मुरारी टपला यमुना तीरी. करतोय गोडी गागर पोडी जाऊ कशी चोरून बाई. मथुरेच्या बाजारी मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी नकोच पोडू काना माझी कागर आदरी कामी. हे हसेल सारी गोकुळ नगरी होईल बदनामी. हे आज दिली बाग नंद किशोरा हा इलाज तुझा रे. सागर नशिबी देवा शरणला मी आले. देवा शरणला मी आले. तुला कांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला कांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत येईन जगतपुरीवाल्यानं, पायी चालत येईल या जगतपुरीवाल्यानं. साई तुझ्या दर्शनाची मला गणित आलं. साई तुझ्या दर्शनाची मला गणित जमलंय गो गाव सारा आईचे पालखीला. वाजतोय कसा बँड यो या पाण्याचा. जमलाय गो गाव सारा आईचे पालखीला. वाजतोय कसा बँड यो गजाड्याचा. मंदिरातून पालखी निघाली घेऊन कांद्यावरी. पोरपोरी नाचते गो बँडच्या तालावरी. पालखी निघाली साईची, पालखी निघाली साईची.
जमलाय हो गावसारा जायचे पालखीला वाजतोय कसा बँड हो गाण्याचा पहिला मान नाट्याचा पालखीला कांदा देवाचा आई देवी देण्याचा गोपाळ मांडी कुवांचा गौरव ये बनवाचा बाई पालखी निघाली बाबाची पालखी निघाली साईची जमलाय गो गावसारा साईच्या पालखीला वाजतोय कसा बँड हो कुंभारकरवाड्याचा परजाई दसरा आणि दिवाळी पालखी निघाली साईची पालखी निघाली साईची जमलाय हो गावसारा साईचे पालखीला जमतोय कसा बँड हो पाड्याला भक्त तुझा योगेश रे भक्त तुझा संकेत रे तर तुझा रे आला भक्त तुझा प्रथमेश रे शरण तुझा रे आला भक्त तुझा मयूर रे शरण तुझा रे आला भक्त तुझा सुयोग रे शरण तुझा रे आला भक्त तुझा गौरव रे शरण तुझा रे आला पालखी निघाली बाबाची पालखी निघाली बाईची जमलाय हो गावसारा पालखीला कसा बँड हो कुंभारकरवाड्याचा जमलाय हो गावसारा साईच्या पालखीला वाजतोय कसा बँड हो कुंभारकरवाड्याचा हो टाइम किती झाला टाइम 12 वाजले 12 एक्झॅक्ट 11:15 जस्ट 11:50 12 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आता जस्ट बघू शकता कसाराला आय थिंक सो हॉल्ट नव्हता पण थांबली आहे गाडी तर आम्ही सगळे आता जस्ट खाली उतरलोय खूप मजा करून आम्ही आता मजा करू होतो आतापर्यंत 12 वाजेपर्यंत अजून खूप मजा करायची आहे या ब्लॉगमध्ये मला दाखवलं आम्ही काय काय मजा केली सो चला मग आता ग्रीन सिग्नल दिसतोय आम्हाला पुढे पण लक असं भेटलंय की अख्खा आमचा हा डब्बा आहे अख्खा खाली भेटला काय बोलतो कसं वाटतंय मग एकदम भारी पहिल्यांदा चाललेलं शिर्डीला शेट प्रवास कसा वाटतोय एकदम मस्त ट्रेन खाली भेटलेली आहे साईबाबांच्या कृपेने आम्हाला जायचा अचानक वेळ आले तर एकदम खाली ट्रेन भेटली साईबाबांच्या कृपेने साईबाबांचा आम्हाला हे आलाय प्रवास पहिला आहे आपल्या मित्रांसोबत माझा तरी तर व्यवस्थित झालाय म्हणजे अजून चालू आहे बघूया कसं होतं रिटर्न आतापर्यंत कसं वाटतंय आतापर्यंत एकदम मस्त भजन झालेलं आहे व्हिडिओ तुम्हाला दिसतीलच लगेच फटाफट मयूर शेट बाकी कसं वाटतंय एकदम कडक झोप तर गेलीच आहे मजा आहे आता काहीतरी 4:45ला ट्रेन पोचणार होती साईनगरला ट्रेन निघाली आहे तिकडून 9:45ची होती ती निघाली आहे 10 वाजता सो ती काहीतरी 15 मिनिटात लेट असेल ट्रेन 15-20 मिनिटं तर आम्ही 4:15 पर्यंत साईनगरला असू तर अजून मध्ये अपडेट भेटत राहील तुम्हाला आतापर्यंत खूप मजा आली आहे आता आपला जो भाऊ आहे तो भजनं शोधतोय जरा की अजून म्हणजे रात्री मजा करता येईल जरा अजून फुल मजा आतापर्यंत खूप मजा झाली आहे शेट काय बोलतोय मस्त मजा येते शेट आमच्यासोबत पहिल्यांदा येतात नखरे करत होते याला पण आले खूप भारी वाटते सो चला मग दाखव तुम्हाला पुढे A few minutes later. रोज रोज जळतंय गवळण तुझा पोरग सावट हायले यशोद तुझा गा पोरगा पायाला बांधून ठेवलंय पोरगा तुझा गा पोरगा पायाला बांधून ठेवलंय पोरगा पायाला बांधून ठेवलंय आडवा काना वाटत होता चावट हायलय दावट हायलय तुझा गा पोरगा
पायाला बांधून ठेवले दोरग यशोदे तुझा पोरग त्याच्या पायाला बांधून ठेवले दोरग एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली हरीच्या नादा राधा लागली हरीच्या नादा राधा लागली हरीच्या नादा सावट हायलय सावट हायलय यशोदे तुझा पोरग सावट हायलय यशोदे तुझा पोरग रोज पायाला बांधून ठेवलंय दोरग रोज ठेवलंय यशोदे तुझा पोरग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोरग श्री गणेशा गौरीच्या तनया श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरीच्या तनया श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया वर्षाचा आला मोठा गौरी राणी गणपतीचा गौरी राणी गणपतीचा आनंदाला नाही तोटा मोदक ठेवू नैवेद्याला मोदक ठेवू नैवेद्याला घरोघरी गणेशाला पूजया घरोघरी गणेशाला पूजया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरीच्या तनया श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया कोकणचा राजा कुडाचा राजा मुंबईचा राजा लालबागचा मुंबईचा राजा कुडाचा मुंबईचा राजा लालबागचा पूजा करून नमन करा गौरी आई गौरी आई बापूरा भक्ताची गर्जना बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरीच्या तनया श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया गजानना मोरया मारले आमर सुराला महार हिरव्या दुर्वांचा भक्ती भावाने प्रदक्षिणा घालूया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरीच्या तनया श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया वाजवी
आता कुठे आलो आपण इगतपुरी. आपण आलोय इगतपुरीला. इगतपुरीवर आलोय जस्ट आम्ही आता. सो इगतपुरी चला 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 ट्रेन निघाली. ट्रेनची मस्ती नाही करायची नाही. चला ट्रेनची मस्ती नाही करायची. जागा मुश्किलने भेटली आहे. चला पहिले ट्रेनची मस्ती नको. मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वना. तुझ्यासाठी आले वना. काना रे तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी सोडीला संसार. तुझ्यासाठी सोडीला संसार. तुझ्यासाठी सोडीला संसार. मुरली वाजवी तो काना वृंदवनात. मुरली वाजवी तो काना वृंदवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात. तुझ्यासाठी आले वनात. हे काना रे तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी राहिले उपवासी. तुझ्यासाठी केली एकादशी. तुझ्यासाठी राहिले उपवासी. मुरली वाजवी तो काना गुंजवनात. मुरली वाजवी तो काना गुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात. हे काना रे तुझ्यासाठी आले वनात. हे काना रे तुझ्यासाठी आले वनात. शरणाले तुला गोविंदा. एका जनार्दनी नादा. शरणाले तुला मी गोविंदा. मुरली वाजवी तो कृष्णा वृंदवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात. काना रे तुझ्यासाठी आले वनात. काना रे तुझ्यासाठी आले वनात. हे काना रे तुझ्यासाठी आले वनात. 1:11 झालेत आणि आम्ही पोहोचलोय नाशिक स्टेशनला. 1:11 चला. नाशिक स्टेशनला पण गर्दी आहे. रात्रीची 1 तरी पण गर्दी आहे नाशिक स्टेशनला. असं नाही गर्दी नाहीये. पण ट्रेन थांबते का तेच कळत नाही. कशाला थांबली? इगतपुरी थांबली. का थांबते काम आहे. हॉल्ट नसून पण ट्रेन थांबते जायला. त्याला मध्ये पुढची आपण तुम्हाला देऊ अशी लवकरच. आता पण काय करत होतो. असं भाई मला शेवटी जो होतो किंग असतो लक्षात ठेव. तरी पण नाशिक स्टेशनला 1:11 झालेत आणि गर्दी आहे. सो चला मग नाशिक बाय. नाशिकला आपला मामा राहतो. सो स्टेशन जवळ आहे. ते जास्त काय लांब नाही. इथून फिरून आपल्याला जायचंय. मग चला करू पुढचा प्रवास चालू. ट्रेन चालू झाली आहे. 2 मिनिटं फक्त हॉल्ट घेतलाय ट्रेनने. तर मग चला जातो मला पुढचा प्रवास. लगेच शिना जप्ती चालू झाली इथे. म्हणजे आम्ही काय झालो की लगेच चालू. काय आपलं हल्दीरामचं काहीतरी पोहे. पोहे नाही रे, टाईट चिवडा. सगळे खाऊन पिऊन डाईट आहे. फक्त याला डाईट लागलाय बस.
पण अख्खी कोच खाली भेटली आम्हाला, अख्खी कोच. काय चला मी येल्लो मग गप बसतो आता. जेवढं चांगलं स्टेशन दिसत होतं आता हे खोदलेलं उलटी आली ती गाडी गाडी उलटी मोठं स्टेशन आहे रे. काय रे बघ प्लॅटफॉर्म आवाज कमी करतो चला ना काय हुकाला टाक, हे हुकाला हुकाला अडक नाही पण अटक रे. एवढ्या जवळ काय व्हिडिओ येणार आहे. लटक ना. हे असे काही येडे चालू आहेत बस. किती वाजले रे, किती वाजले दाखव 22 मिनिटे झालेली आहे. 2:22 झाले. हे राहून दे शिव. हे माझी नाव कसं घेतोय. हे नाही लागणार, सोड लावेले माया लावी वाहते डायरेक्ट लावी वाहते. बोललो काय मायाने हात लावलाय. अशी येडे चालू रात्रभर बस, बाकी काय नाही. आता काय तुला माझ्या चरणी ठेवी तो माता होतो वर्षान एकदाच हर्ष. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, साऱ्या घराचे दिल कारे सुखाचे, सेवा जाणून आशीर्वाद आला. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. आपण आलतो गाडीने आलो. गाडी कसं बसवर विषाड बस गाडी पण झोप ना, झोपतोय काय तर त्याच्या झोपतोय याच्यावर. अरे पण पुढे जे आहेत ना हे ओपनच आहे सगळं, कोण बसत नाही या साईडला. कसं बसते झोपायला ना भेटत. सगळं झोपल्यात. ना दिसतंय खाली, काय दिसतंय खाली दरी आहे दरी. हेलिकॉप्टर चाललं बघ. कसला मारालाय. हे कोणत्या चार्ज करून घे, फोन चार्ज होईल. काल्या हे चार्ज करून घे फोन. चार्जिंग करून घे ना. कसं अरे सकाळी गेलेल्या फोन मध्ये चार्ज केली जास्त गरज पण नाही रूम मध्ये. एक इथे बस पाहिजे एकाने आणि एकाने तिका लावा. माझ्या जिजाऊची पुण्याई. बाबासाहेबांच्या गाण्याचं पण लिरिक्स नाही भेटत ना. शिवाजी महाराजांचं अरे लाव आणि वरती ठेव ना बॅगेमध्ये. नाव होतं असं माझ्या
दाखव ना. दाखवतो मी तुला. मग तिकडे बस समोर बस तिकडे. तुला समोर बस ना. बस तिकडे समोर. साईड ठेवते फक्त तू बस तू मला काय नाही. कुठे राहू दे. काय लागलं ना अरे मग त्याला काहीतरी लाव ना. ते चार्जर खराब झालं ते खाल्या. हे बघ फाटलंय ते. माहिती आहे मला. ते मला हे आणायचं तुझं सर्व बोल. आता आणून काय मतलब आहे. अरे तो वरचा बटन नाही. ए गाई बान्या, तो वरचा बटन बाजूचा. चार्जर बाहेर काढून नीट लाव परत. उलटा काढून लाव. उलटा काढून. आपण नक्की बरोबर चाललोय ना. नाही आपण बरोबर नाही झालं. आपण चुकीचे चाललो. ए तो वरची कांडी चालू कर ना. कांडी चालू कर. कांडी चालू कर एकदा. चुक. आता बघ. त्याला कळलं पाहिजे ना. ए इथे काढ. इथे आण ना. म्हणून थांब ना. बघतो काय यायला चार लागतोय बघू ना पहिले. माझा मागाशी लागला रे. आता पण होत होता. याचा चार्जरच गेलाय. अरे नवीन चार्जर गेला रे. गेला चार्जर. बस करी माझा घे ना बघतोचा. कुठलं होईल चार्जर. माझा घेतला गेला आता. बघ आता. होते हाय जाण आहे त्याच्यामध्ये. तिकडचं कनेक्शन यूज आहे. नाही तू लावून बघितला. अरे आता चार्जरचा प्रॉब्लेम लावला शक्य तिकडे. मग माझ्या बॅगेत घे ना चार्जर. माझ्या बॅगेत पहिलेच जीप मध्ये लागलं ना. अरे नाही कसं 67 नाही बरं. शी 66 बघितलं तू बघितलं ना. हा व्हिडिओ मध्ये आले. फाशी दे. तुझी पण चार्जिंग गरम करा. लागला का. तुझी बोंब आहे. तुझाच प्रॉब्लेम आहे. भैया त्या चार्जर काढून लावून तुझा फोन. ए अरे इथे होतो वन प्लस नाही तर काही तिथे ना म्हणा. आपला कंटेंट नाही म्हणून काय पण बोलायचं. काय बघायला चाललाय तू. लावायला चेक कर. काय बघायला चाललाय. आपण त्याच्या मागे जाऊ. आपल्याकडे अरे याला कोण फॉलो करते. फॉलो मी. हे अशा पद्धतीने 2 चार्जिंग लागलेत. एक तिसरा चार्जर लावायला गेलाय. हे चेक कर ना. स्टेशन कुठलं आहे आता. बिगड़ जाए जब कोई मुश्किल बढ़ जाए तुम देना साथ मेरा.
त्याच्यानंतर कोपरगाव. किती किती टाइम किती सांगितलंय? 2:48 किती वाजले? आता 2:34. आणि हा पोचेल मग. हा 3 पर्यंत पोहोचू. हा मग आपला टाइम बरोबर पोचू आपण मग. नाही 4:15 होतील. बघू ना आता कोपरगाववरून अंदाज कळेल. हे नाही होते चुकुटला बॅग तुझ्या बॅगेट आपल्या बॅगेट ठेवलेला. केबल काढ. ऐक केबल नको केबल नको लावू. थांब जरा. हा माझे टेबल लावून बघ. केबल लावून बघ. ती केबल काढ. ए घरी घेऊन जा. ए घरी घेऊन जायची बात चालली तिकडे. ए कार नाही घरी घेऊन जा. बॅगेट टाक. हे काय बॅगेट? भंगारवाला किती देईल रे? 150 रुपया दे का. हे भर भर बॅगेत भर. 150 भेटेल. 150 लोखंड आहे. ए बापरे. अरे रेल्वे गव्हर्नमेंटचं आहे, आपल्या पैशातलं बनवलंय. अरे नका ना पण कुठलं मग काय हे याच्यात दिसत ना असं. एवढं काय दिसतं? परत असता उद्या येईल मग कम्युनिटी गाईडलाईन. कंप्लेंट येईल. तुला काय मला आत लागते. ए शाण्या तू ते कर पहिले. वायर लावती याला, त्या adapterला आणि मग check कर. जा पहिले दोन्ही घे. दोन्ही कशाला? ऐक तर त्याची वायर तुझा ऍडॅप्टर मग तुझी केबल त्याचा ऍडॅप्टर त्याच्या हातला असं फिरून बघ जरा. एक स्वाहा. फक्त एकच आहे हे जाऊन खराब नको करू. तुझं लागेल रे. तुझं लागेल. चालू नको करू. करंट लागेल. चार जण आहेत बरोबर. असं नसता. हा? असं नसतं बरोबर. हा? अरे 4 जण आहेत आपण न्यायला हॉस्पिटल मध्ये किंवा काय विषय झाला संकेत एकटा गेल ना. ऍडॅप्टर तुझा आहे ना. ऍडॅप्टर तुझा आहे ना. केबल त्याची आहे. ऐकतो का. ऍडॅप्टर गेला नसेल तो पकडत नसेल बरोबर. त्यालाच बोलतात गेला. बोलायचं काय तुला? काय झालं 2 मिनिट? ठीक आहे ना. केबल चेक कर आता तुझी. तुझं म्हणणं आहे की 65 चं आहे ती माझी वायर हँडल नाही करू शकत असं बोलायचं तुला? तुझं किती वोटचं आहे? 33. मी माझ्याप्रमाणेच घेतलाय. 65 नाही घेतला. ए तुझा किती आहे? 12. जास्त आहे. किती? 18. तो बोलत होता नाही घरी आलेला संपू बोलतो माझं 33 वोल्टचं चार्जर आहे ना. बोलतो अरे होतच नाही चार्जिंग. 33च्या वर नाही गेली चार्जिंग. संपू बोलतो 50 वोल्टचं आहे माझं चार्जिंग. जास्त 60 वोल्टचं होतं. अरे एकदा चार्जिंग 70 आहे बोलतो. ले भाई ले तिकडे काय गेलंय सगळे तिकडे काय बोलायचं इकडे ये तू. सोबत दुकानवाला झाला. त्याला आवाज येते कोणतरी तिकडे. संकेत कोण आवाज देत येईल ते. बस आता संपला विषय. आरकेओ तिसरं रे. आता तिसरं रे. झालं का रे झालं. तू पण जाईल ग्राउंड मारून. अरे सरक ना बाजूला सरक ना. ऍडॅप्टरचा प्रॉब्लेम आहे. ऍडॅप्टर पकडत नसेल त्याला म्हणून बोललो. लावून दे ना. ठीक आहे ना मग लावून सोड ना. त्याला लावून दे चार्जिंग पहिले तू तुझं लाव नंतर. हे ते खाली आहे रे सुयोग. हात सांभाळ. 4 जण ट्राय करायला गेलाय. A few moments later. A few inches later. 12 seconds later. 6.5 hours later. अरे चेन फसवली असेल तिकडे. 1 eternity later.
2,000 years later. साप आपणच आहे फक्त आवारे गर्दी करतो बस. रात्रीचे वाजले किती वाजले बघ, 2:30 वाजले ना. बाटल्या 4-4, 5 बाटल्या आल्या आपल्या. मी तेच बोलतो ना, 5 बाटल्या आपण आणल्या असं टेन्शन नसती पडली. हे बोलतो असं आपल्या बाटल्या आणल्या असं घरून पाण्यात, तर 5 बाटल्या आपलं काम झालं असतं. ऍज काय झालं असतं ना, मी हे बोलतोय. इंडियन माणूस जुगाड करतो भाई, काय करणार, ऑप्शन काय. बसता व्हिडिओ दाखवतो का आता, व्हिडिओ पोट दाखवतो तुझा आता. आपल्याला हातावर येईल ते. ऐक ना, पण एवढा वेळ झाला, परत सगळे ऐकलं सिच्युएशन कोपरे तिकडे गेला. आता फक्त मी इकडे आहे, सॉरी संतू इकडे आहे आणि तू तिकडे आहे. बस चेंज वेगळी. आणि यो आहे भटकती आत्मा इथं तिथं. इकडे तिकडे चाललाय. नाही पण फट्टे असतील काय असतं ना जुगाड. एक जण तिकडे एक जण तिकडे झोपला असतं, एक इथे आणि एक तिकडे झोपला असतं खाली आरामात. इथे दोघं झोपलोस. पेपर पण नाही सेशनवर यार, काय फालतूगिरी आहे. काल्या हे काल्या तिकडे वरती बस, तेव्हा दिसशील ब्लॉग मध्ये. दिसत नाही तू काय बघ. ए मी काय बोलतो, बॅग ह्या साईडला टाक, त्या साईडला टाक. बॅग तिकडे टाक. ठीक आहे तू बस त्या साईडला बस ना आता. दिसत शपथ नाही तू दिसते का. उजेड नाही येते म्हणून तर बोलतो. बस ना मग, झोपलाय ना. तुला बोल नाही असेल यायला. अरे आपल्या आवाज ट्रेनचा जास्त येतो, आपल्याकडे ट्रेनचा वेळ जास्त येतो. हा ना, आपण आपली हवा आहे ना. मी इथे बसलो मगापासून, पण मी इथे बसलो. उतरव ना. पाच जणांची मजा. तो चार्जर ठेवून दे तुझा आता बॅगेत. केबल वेगळी ठेव, अडॅप्टर वेगळं ठेव. जॉईन करून ठेवू नको. केबल आणि अडॅप्टर वेगवेगळं ठेव, लावून नको ठेवू. चायना माल ना तो. ए चायना माल ना तो. चार्जर होऊ शकतो. प्लॅस्टिक पण नाही काढलंय एवढं. पुढे काय तुझ्या चिकन रुपड्याला चोरून पाहते ग, चिकन्या रुपड्याला चोरून पाहते ग. तिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक माझं तर राहतंय ग. वन्स मोर. तिला झापूक झुपूक झापूक झुपूक. हा कायला तर पाहिजे, कायला पाहिजे. बॅगेवर बॅग ठेव आणि त्याच्यावर चव्हाण जिंकले नाही.
असं काय कष्ट इतर एखाद्या असं खाली बसू हे दोघं झाले खाली बस आणि माया तू उभा राहा असं उभा राहा असं उभा राहा दोघं जण इथं झाले एक इकडं अजून इथं A few moments later. दोन्ही सीटू आता आणि बरोबर 1 2 3 1 2 3 स्टार्ट ठीक आहे ना. किती किती वाजले रे? टाइम मग 2:48 होते ना. परफेक्ट टायमाला आली मग. 2:48 दाखवली याच्यावर की कोपरगावला पोहोचेल. 2:1 मिनिटं आणलाय 4 वाजेपर्यंत पोहोचेल असं म्हणजे 4:15. हे संकेत हे बंद कर ना. चला बाहेरून फोन यात नाही करू शकत. हे छोटे हे नाही ना फोनच नाही जाणार पब्लिक आहे रे. कोपरगावला पब्लिक आहे रे. म्हणजे उतरणारी पब्लिक आहे. शिडी नाही थोडी येते इथून. अरे हे लोक थोडी शिडी नाही आता. थांब बल्ले बसले असेल ते. नंतर ट्रेनला येतील. मी हे बोलतोय ना. पहिल्या ट्रेनला येणार आता. काय बरं यायला बोलला आला. शपथ तू आला. दादरला तरी आला. ठाण्याला बस बरे आपण अंदाजला आला. मान दिला. मान ठेवला. मान इज्जत आहे बाई तुला. इज्जत. सकाळी त्याला फोन केला. काल्या रेडी आहे का? हा माहिती यायचं आहे. मी काय बोलतो एक चड्डी घे. एक चड्डी घे. शर्ट घे. बाकी तुला घे आणि पिशवीत घेऊन आण. पिशवी का बॅग का नाही बोला. बॅग नको. मयूर एक बॅग आणते. एका बॅगवर ठेवून देऊ. किती बॅग आणल्या एका बॅग 3 बॅग. आधी बॅग ठेवायचं बघायला लागेल. पूर्ण वर्ष तू रूम घेणार आहे. ते किती हार्ड पडेल आपल्याला ते. मी तर बोलले आता तासावरून भेटते. एका तासाचे ते वेगळं असतं मग ते वेगळं. अरे हा मग ते आंघोळीसाठी असतो ना सुयोग. तासाभरासाठी किती आंघोळीसाठी असतो सकाळी. हा जास्तीत जास्त एवढे थोडी जाणार 1000-1500 जातील. मी सांगतो ना मग चेकिंग जेकेट 2000 बोलतो ना. पूर्ण दिवसा भरायचे 2000. कपल लोकांचे 1800 रुपये म्हणजे पूर्ण दिवस पाहिजे ना. तू चुकीच्या हॉटेलला गेलेला. बघू चल तिकडे. साधा बघायचा. आपल्याला काय संबंध नाही. ते वॉशरूम घाण आहे का काय संबंध नाही. आपल्याला संबंध हेच एवढंच आहे की आपले हे राहिलं पाहिजे व्यवस्थित आणि आराम विराम थोडं करायला भेटायचं. आपल्याला हायफाय वायफाय पण पाहिजे. काय गरज नाही. अरे मग मी काय बोलतोय पहिला आंघोळीसाठी रूम घेऊ. नंतर निघाल्यावर दुसरी रूम घेऊ ना. हा मग तो कमी पडेल ना आपल्याला. मी हे बोलतोय जास्त तरी पडणार आहे. काय बोलतो कशाला बघू तर ऍटलीस्ट याला भारी आहे. एकट्याला भेटला अख्खी जागा. इथे आम्ही दोघं ऍडजस्ट करतोय. हा इथे आम्ही दोघं आहे. बघ हे पाय वरती माझे. याचे पाय वरती आहे खाली. मजा यायची. फोन सांभाळ बसतो. झोपून ना झोपला तर. हे पकड. काहीतरी अजून 1 तास आहे. चालला
एकच आहे ना रे अजून? एक तास पण आहे, पाऊण तास पकड. पाऊण तास टाइम सांगितलं ना, पाऊण तास वगैरे बघू आपण. 4 वाजेपर्यंत पोहोचू आपण. पावणे 4 बोललो ना टाइम. पावणे 4 वाजेपर्यंत बघू ना, पावणे 4 प्रमाणे पोहोचली तर बरंच आहे. 15 मिनिटं काय झोपायला भेटतं. चला बघू काय करू. म्हणजे आरामात आहे ना सगळं? हो एकदम एकदम सॉर्टेड आहे, सॉर्टेड विषय. संकेतला दे तो मोबाईल, त्याच्याकडे हॉटस्पॉट आहे त्याला. ओके रे. ए. सॉर्टेड आहे. माझी अवस्था म्हणून झोपलोय मी. सगळ्यांनी बॅग आणल्या झालं दोघांना बघा आणि हा बोलतो छोटी आहे. आणि हा बोल छोटी आहे. काय बोलतो मयूर? हा संख्या बोल छोटी बॅग आहे. हा लास्ट स्टॉप आहे वाजलेच अजूनपर्यंत 3:30. टाइम जो होता शिर्डीचा तो होता काहीतरी 3:45चा आणि आम्ही पोहोचलोय लवकर. मजा आहे. चला मग रूमची तयारी करू, थोडा आंघोळ वगैरे करू, मस्त दर्शन वगैरे घेऊ. आंघोळ वगैरे रूम घेऊ आणि नंतर मग फ्रेश व्हायला वेगळा राहून दे. आलो आम्ही टाइमवर आलो. चला वेळेच्या आधी आपण आलो आहोत शिर्डीला. थांब जरा 2 मिनिटं दमदर. वेळेच्या आधी आपण आलो आहोत शिर्डीला. ते वाजले समथिंग 30-40 बघू शकतो आपण. 30-40 झाले आहेत आपल्याला. आणि सगळे आता आपण आलो बाहेर. जस्ट होतो आपला डबा होता समोरचा, आपला डबा होता. आपण आता जस्ट आलो आहोत बाहेर. तर मग चला प्लॅन करून लवकर गाभाऱ्यात जाऊ. दर्शन गर्दी नसेल तर आपलं दर्शन पण लवकर होईल. कारण काल उत्सव होता. गर्दी नसेल आणि रात्रभर ओपन होतो. आता आज रात्रभर चालू होतं. मग जी कालची गर्दी आहे ती आज रात्रीवर हे झाली असेल. आणि आज हे बघ, आज सकाळची जी गर्दी आताची गर्दी एवढी तिकडे जाणार नाही. एवढी गर्दी होणार नाही. ही पहिली गाडी आहे ना आता. ही पहिली गाडी आहे. हे 9:30ची पोहोचेल, त्याच्यानंतर गर्दी येईल 9:30च्या वेळेला. मोठी गाडी ना, पुरी गाडी मोठी असते. 9:30ची ना. हे बघ इथे 3 बॅग येते ना. जाऊ म्हणजे वेळेची हे ठरवलं नव्हतं आपण की पोहोचू यावेळी, पण पोहोचलो रे. लेट निघून पोहोचलो. म्हणजे गाडी 10ला निघाली आणि थांबत आली तरी पण 2 स्टॉप तिने घेतले. हॉल्ट घेतले 2 जे घेत नाही ती. आता कसर ठीक आहे कारण कसरामध्ये इंजिन चेंज केला असेल तिने घातसाठी. अरे इंजिन केला असेल चेंज, ऍटलीस्ट कधी केला असेल, जिकडे केला असेल नाही. वाढलाय नशीब त्यांना बाजूला उठवला. ठीक आहे डन. पोहोचलो बराबर टाइमवर. तर मग चला बाजूला उठवला म्हणून नशीब नाही झोपले असते. फायनली पोहोचलो.
टमटम इथून भेटते 20 रुपये per तिकीट आहे. भाई कसं वाटतंय? आलोय फायनली वी रीच आवर डेस्टिनेशन. येस. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स साईनगर शिर्डी टेम्पल. जरा चालू आहे जुगाड तिकडे आता पुढे तो जुगाड लावतोय. चला एकाने आपल्यातला कोणीतरी सांगतो तू मागे. आज किती बोला 5 मागे बोललाय का? अरे आपल्यातला आपण दणकटेच सगळे एकाने संपू तो म्हटलं मी जाऊ का? खूप वर्षाला टमटम ये नाही इथे पाहिजे थोडा. नाही ओके डन आपण डन आहे सॉर्टेड आहे. तू मोबाईल वरती घ्या. अरे लय 3:30 ला पोहोचली ट्रेन. 3:40 साडेतीन ला पोहोचली. 3:30 ला पोहोचली. रे बाबा 3:45चा टायमिंग पण लेट निघून लवकर आली असं लेट निघून लवकर आले असं बोल. 10 ला तिकून निघाली. 10 ला तिकून. अरे 2 जण थांबली मध्ये. ट्रेनवाला कव्हर करतो मध्ये कशी दोनदा फास्ट एक वर क्लिक कर ना. एक वर क्लिक कर ना. इथून घेणं डायरेक्ट त्याचं? त्याच्या आत कोणी असतील डायरेक्ट म्हणजे जवळ घेऊ शकतो. कसं बोलतो? बसलाय ना संकेतच्या हातात ते असं काय असा विषय येतो ना आपला. हा मग असं हात घेतला ना गंभीर आहे. आरामात बस. स्टार्टर गाडीचा फोकस पण गाडीला फोर व्हीलरला पण आपल्या ए फोन आणि बॅग सांभाळा. आता आपण गेट नंबर 2 ला चाललोय ना. स्टेशन वरून आम्ही चाललोय गेट नंबर 2 ला. तिथून ह्या रस्त्याने आम्ही चाललोय आता गेट नंबर 2 च्या रस्त्याला. 10 ते 15 मिनिटं आपल्याला लागतील स्टेशनला जायला. आपलं शिर्डी मंदिरात जायला गेट नंबर 2 ला. मग तिकडून आपण आता बघू रूमची व्यवस्था करू काहीतरी. तो दादा बोलतो की 600 मध्ये होईल. बघू आता. होतो ना जाणवतो असं. नाशिक आहे ना. जाम आहे ना. हा बोलू होतं मला हिरवळ तू बोलू होतं ना हिरवळ बघ. बोलू होतं ना सकाळी. माझा ना चष्मा असेल तुमच्या याच्यामध्ये. आम्ही टमटम होतो. आमच्याकडे टमटम चाळी पिढी बोलतात आमच्याकडे. चाळी पिढी बोलतात आणि टमटम. प्रत्येकाची इथे वेगवेगळी असतात. आमची आता दापोलीत काय होतं रत्नागिरी दापोली टमटम बोलतो. कुठे कुठे ती मोठी असते मोठी. तर मग पब्लिक वाजले रात्री आता दुपारचे 2. आम्ही तिथे गेलो नाही. दर्शनाला गेलो आम्ही सकाळी. आलो आम्ही ते रूम घेतली आंघोळ केले फ्रेश झालो. 6:30 पर्यंत आम्ही इथून निघालो. मग चहा वगैरे पिऊन आम्ही साईबाबांच्या गाभाऱ्यात गेलो. गेट नंबर 7 चालू होतो सकाळी. आम्ही त्याच गेट नंबरवरून गेलो आणि मग तिथून पुढे आम्ही दर्शन केला. राहून आम्हाला 2 तास लागले दर्शनाला. गर्दी काहीच नव्हती. 2 तास फक्त लागले कारण पहिलेच जी गेली होती त्याच्यामुळे आम्हाला थांबून ठेवलं होतं वरती आणि खूप झोप लागत होती त्याच्यामध्ये. तर मग आम्ही पहिले दर्शन घेतलं फटाफट मध्ये गाभाऱ्यात फिरलो. त्याच्यानंतर मग आम्ही आलो बाहेरचं जरा
याच्यात फिरलो मग बोलून नाश्ता करू. नाश्त्यातून इथे सोय आहे की तुम्हाला 5 रुपयामध्ये इथे पोट भरून नाश्ता भेटतो. म्हणजे आता आमचं जास्त आमचं जे सगळे आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी नाश्ता करून पोट भरलंय. ते बोलले जेवायचं नको, पण बघू थोडं थोडं खात्री करा. आता थोडं ट्रेनचा इश्यू झाला आहे. आम्ही जी ट्रेन बघितलेली ती निघाली वंदे भारत. ती निघाली वंदे भारत. मग आता आम्ही चाललोय जरा असा आता झाला एक सीन काहीतरी गंभीर विषय करत. काय ना काय ब्लॉग होतो का आता आला एक ब्लॉग मध्ये एक ट्विस्ट आलाय. ट्विस्ट आलाय. आपल्याला एसटी बरी पडेल. एसटी बरी पडेल, फक्त लवकर पोचा. भेटलं तर एसटी जास्त जातात रे त्याच्यामध्ये. 100 रुपये एका तिकडे पोहोचेपर्यंत एसटी बरी पडेल आपल्याला. एसटी कमी पण घ्यायला लवकर पण सोडेल आपल्याला. काही सुसार आता एवढा रस्ता इथून 200-250 रुपये मग असं एक ट्विस्ट आलाय. पहिले बघू चला जरा डिस्कस करू जरा. आपली मजा आहे का. मग जिथे प्लॅन होता आमचा आज सगळ्यांना घरी पोहोचायचा, तिथे आता प्लॅन मध्ये काहीतरी ट्विस्ट आलाय. नाही पण करू बघू आता. चला हे पैसे पण घेतले आपले. चला दाखवतो तुम्हाला पुढे. आता आम्ही भोजनाला जाऊ. तिकडे दाखवतो तुम्हाला काय तिकडे आहे वगैरे. बाबा जेव्हा जायचं नाही. भूक लागली आहे भाई, अजून भूक लागली आहे त्याच्यामुळे. अरे जेव्हा अजून भूक लागली आहे. माहिती भूक लागली पण सिच्युएशन थोडी वेगळी आहे ना. चला यो जो ट्विस्ट आहे तो ट्विस्ट झालाय. 2:40. हे किती वाजलेत काय मयूर? 2:45 झाले. आम्ही निघालो इथून आता साईनगर आपलं शिर्डीवरून आम्ही निघालोय नाशिकला जायला. 4:40ची ट्रेन आहे. 4:30ची ट्रेन आहे आमची नाशिक वरून. सो तो ट्विस्ट होता तो हा होता की जी आम्ही ट्रेन बघितली होती ती होती वंदे भारत. आम्हाला कोणाला माहितीच नाही. आता आम्ही उठलो तेव्हा आम्हाला कळला आणि आमच्यामध्ये आमच्या काल्याने आम्हाला हे दिला, मोठा बॉम्ब दिला. मी चेकत नव्हती ट्रेन केली. हो ट्रेनचा विषय सगळा याच्याकडे होता. मयूरचाच सगळा विषय होता ट्रेनचा. तो त्याला विचारलं मी ट्रेन किती. अरे भाई आहे ना. जाग आली दीड वाजता जाग आली म्हणून ठीक आहे. गंभीर विषय होता त्याचा. आम्ही चाललो इथून डायरेक्ट नाशिक. तिथून ट्रेन बघून मग सुसाट घरी. जेवायचा विषय राहिला आपला रे. जेवायचा विषय राहिला फक्त बस. ह्या वेळेला दर्शन सगळं झाला. दर्शन झाला. A to Z दर्शन झाला. मस्त सुंदर असा व्ह्यू मध्ये आम्ही चाललो. अरे तसं काही टेन्शन नाही. आपला वडापाव भेटला आता माझा फ्रेश त्याच्यामुळे घेऊ. चल रात्रीच्या वेळेला भेटत नाही फ्रेश. आताच्या वेळेला फ्रेश भेटेल. ठाणे डायरेक्ट गजानन आपला कुंज विहार ना. नाही कुंज विहार नाही आता मग गजानन आपलं बरं आहे. आता टाकलेलं आंबरचं आंब. द्राक्ष पण आहे. काल सकाळी काय बोलत होते आपलं पहा फोटो आता आपण नाश्ता करायला गौरी चढ बोलले चला तिकडे चला. पण काम झालं ना भाई अजूनपर्यंत. त्या नाश्त्याने बरं वाटतंय अजूनपर्यंत. इथं अजून असं पण जाऊ शकतो. माझा विषय संपला. मला फक्त एकच बोलायचंय. तुम्ही पण येसाल शिर्डीला ना तर फक्त एकच करा, ट्रेन बघून या. बाकी काय नको. आमचा विषय तोच झालाय. तिकडून इथे यायला विषय काय नाही. इथून जाताना ट्रेन फक्त बघून या बस. बाकी काय नको करा. नाहीतर मग आमच्यासारखं आहे लपडी. वन डे स्टे साठी नसेल तुम्हाला बेस्ट आहे.
गाण्याच्या पाया पडायला पाहिजे. येताना पण तो हा बोलला म्हणून लवकर निघालो. भाई. आलो. आता पण वाचवला त्यांनीच. आणि आपल्या 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 ग्रुपचा नजरेत ठीक आहे भाई तो. काय नजर नाही का ते लावू देत आता. मग कसा बोलतो वंदेभारत आहे. ट्रेन कुठे काय रे? मी पण सकाळी याला विचारला हा बोल आधीची हाय कुट्टी आहे हा बोल हाय 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 काय बोलतो 2 ट्रेन आहेत पहिली. हा ना आई शपथ हो तर पहिला गेला अरे पण दिसेल तरी गेल्या गेल्या त्यांनी फक्त टायमिंग बघितला गाडी नंबर काय बघितला नाही. गाडी नंबर काय बघितला नाही. अरे ते याच्यावर दाखवत नाही ना गाडी नंबर याने तेच बघितला नाव पण दाखवत नाही ना रे कोणती गाडी आहे म्हणून. मी फक्त सांगितलं. त्याच्यावर काय ते मेन याच्यावर साईडवर चेक करायची. IRCTC बरोबर चेक केलं त्याने main माणूस आहे ते. त्याच्यामध्ये तो एकदम expert आहे. म्हणून तुला घेऊन येतो आम्ही हा ए शिव म्हणून तुला आम्ही घेऊन येतो म्हणून तू पाहिजे तू नसतं तर आता आमच्या झालं असतं हॅलो. सीन सांगू नको बघ हो हो. निघालो आम्ही निघतो. सीन घरी गेल्यावर सांग पाहिजे फोन करतो तुला. मला मग तुम्हाला दाखव आता पुढे काय आहे जर्नी चालूच आहे अजून आता पोहोचल्यावर सांगू तुम्हाला कितीला पोहोचतोय ते सुयोग मित्रा बोला. तुला कसं वाटतंय असा ट्विस्ट बघून ट्विस्ट ऐकून आणि ट्विस्ट बघून लिस्ट ऐकून थोडा 2 मिनिटासाठी तरी धक्का लागला की आता करायचं तर काय. ठीक आहे. जुगाड सगळीकडे होतात तसा आम्ही पण जुगाड केलाय. आता बघू पुढे प्लॅन आहे की 2 तासात टच व्हायचं नाशिक तर आता बघू आता नाशिकला गेल्यावर पुढे काय होतं. अजून काय ट्विस्ट किती येत आहेत हा त्यात पण वेगळे ट्विस्ट भेटतील तिकडे गेलं सांगू शकत नाही ना. संकेत शेठ तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय काय भावना आहेत तुमच्या भावना व्यक्त करा. भावना तर खूप कठोर आहेत पण आपण परस्पर बोलूयात. पण आता होप्स आहेत की लवकरात लवकर पोहोचू. 2 तास काला शेठ लवकरात लवकर पोहोचू आपल्या काय आपला विषय मयूर शेठ हार्ड आहे आमचा विषय बस. बोल माझ्यामुळे झालेलं आहे. बोल मी साक्षी देतो हे सगळं झाले ते माझ्या हम है इसके गवाह हम है. गवा नाही गुन्हेगार गुन्हेगार हे देवा घटने के केस शर्यतीचे बैल होते. पण कडक वाय पाय मस्त आहे ना. रस्ता खाली पाहिजे 60 समृद्धी मावा अजून मध्ये होती. इथून आपल्याला आपण दिसेल आता काय बसुबाईचा डोंगर दिसेल आपल्याला अरे हा जाऊ दे. हा ट्रेन भेटू दे. भेटणार हाय हाय योग बघितला हाय योग आहे आपल्याकडे लोकेशन बघितलं. योग आहे आपल्याला मी आहे ना. अरे आपल्याकडे नजरेत टिक आहे भाई बस विषय गंभीर त्याच्यामुळेच तर अजूनपर्यंत भाई आपला ग्रुप सेफ आहे नेहमी वाचतो काही ना काहीतरी तोच वाचवतो. पाहिजे रे कोण ना कोण पटकन क्लिक झालं पाहिजे. सकाळी बघितलं असतं तर आपल्याला हे झालं असतं थोडं कधीच लवकर निघालो लवकर असतो आपण, कधीच. ठीक आहे रे चालेल चल. एक मजा आहे. It's okay, होता है कभी कभी आलं होता असतं, है केलं असतं इंसान की जाऊ दे गलती आता. होती है जे करंट चालू आहे सिच्युएशन त्याच्यावरती आपण डील करूया. हा, बरोबर. आता सिच्युएशनला एक्सेप्ट करायला लागणार होतं ऑप्शन Can't reject. We can't ignore. कारण इग्नोर केला की भाई बाहेर रात्री 10 वाजता पेट पकडायचा We have no choice. चॉईस इज अवर्स असा असा व्यू भेटतो आपल्याला
पदशीरमध्ये असा व्ह्यू भेटला आपल्याला. तर मित्रांनो आपण जस्ट पोचलो आता नाशिक स्टेशनला. एक असा सीनशॉट झाला. तिकीट काढले आपण आता जायला. तर ट्रेन काहीतरी 15 मिनटं 20 मिनिटं आहे लेट आहे ट्रेन. एक तास ट्रेन लेट आहे. जी भेटते ती बघून आपण निघायचं आहे. त्यासाठी पहिले आपण आता खायला आलोय. आपण पहिले खाऊ जाऊ पहिले दाखवतो पहिले पुढे पटापट. तर मग मित्रांनो असाच एक झटका भेटला होता. तर मग झालं की आता जी ट्रेन भेटत आहे बघून तू जस्ट आम्ही जेवण करून निघालोय. 5:30 झाले आता. 5:30 झाले आता. थाळी पण आम्हाला भेटली. स्पेशल थाळी होती. मस्त पोट भरला. जाऊ स्टेशनला. 3 नंबरला आहे ट्रेन. जी भेटते ती पकडायची आहे निघायचं आहे. आपण जस्ट आहोत नाशिक स्टेशनला. आपण आहोत नाशिक स्टेशनला. इथून जाऊ प्लॅटफॉर्म 3ला आणि पकडून ट्रेन जी भेटते ती डायरेक्ट मग घरी. तर असा एक होता आपला प्रवास. तुम्हाला मी बायोमध्ये डिटेल देईल की आम्हाला किती कॉस्ट पडली. तर किती कॉस्टमध्ये आमचा शिर्डीचा प्रवास झाला. सो ते तुम्हाला सगळं दाखवून टाकतो. अच्छा तू दिसणार पण नाही याच्यात. इथे आहे तिकीट घर. इथून तिकीट काढायचं आहे. जर तुम्ही कधी आलात नसाल तर. आम्ही पण खूप दिवसानंतर आलो होतो. आम्हाला माहिती नव्हता. सो आम्ही पुढे गेलो होतो. पण तिथून आम्हाला कळले की इथे 3 काउंटर आहे. इथून 3 काउंटर आहे आणि मग इथून स्टेशनचा रस्ता आहे. आमचा प्रवास चालू झाला आहे जायचा आता परतीचा. चल चल निघ निघ. काला हार्ड आहे भाई. काला हार्ड आहे. चला निघा पुढे पहिले. तो या मागे येईपर्यंत निघा. वेगळा करता बसू चला. एक चल पुढे. ती बघू. ती बघ समोर बघ 12166. 12166 गोरखपूर. तो बघ सिओ आतमध्ये. कोणाला जायचं वॉशरूमला जाऊन या. कोणाला जायचं वॉशरूमला जाऊन या. आम्ही थांबले ते. अरे म्हणजे तू जिडे आहेत का सराला. सराला आहे का इकडे. काही नाही तिथे भात एक लागते. साडीमध्ये दिसतोय व्यवस्थित दिसतोय खाली का दाखवायला. चला झालंय आता. कल्याणला पोहोचली.
आलो आलो यायलाच लागणार त्याला. तेच आहे शेट बोलला बघा आता काय बोल बोल 6 वाजता ट्रेन मध्ये बसलोय, आता वाजले 6 वाजता 5:30 ला बसलोय. सॉरी 5:30 ट्रेन मध्ये बसलोय, 6:30 झाले, 6:45 झाले तरी आम्ही तिथेच 14. हा एक नवीन ट्विस्ट. म्हणजे ब्लॉग मध्ये ट्विस्ट वर ट्विस्ट येतात. इंटरेस्टिंग विषय गंभीर, इज्जत आहे भाई, बांधील की मागून 2 ट्रेन येऊन पुढे गेल्या. विषय गंभीर, मयूर आहे. मागून 2 ट्रेन येऊन पुढे गेल्या आणि आम्ही आता निघतो परत. आता परत पुढे थांबायला मागचे 2 ट्रेन परत जाते. आहे ना, विषय गंभीर आहे, मयूर आहे. मयूर पुढे आहे, गेला. गंभीर होता. वाह. कशाला तू बोललं पाहिजे रे, पहिली की सर. त्याला ट्विस्ट तुम्हाला दाखवा पुढे काय ते. विषय गोल, अंडी गोल. 1 विकेट आउट, 4 नॉकआउट, 1 आउट. ठीक आहे. अरे अगं बाई काय प्रकार. काय प्रकार, गिनीमिलेशा गेम खेळायचा रे. निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या संख्येत लाग झोप कशी आली बाई, तुझा आत्मा माझ्यात. माझा आत्मा तुझ्यात, ओम भट स्वाहा. करायचं का install तोच? तोच केला मी. अरे DA2 MMC वाला. चाय घरामध्ये. आणि चाय. तर फायनली मित्रांनो 9:30 वाजले, 9:45 झाले आणि आपण आता उतरतो कल्याणला. तर जस्ट आपला पंजाब प्रवास झालाय. आपल्यामध्ये आता आम्ही 3 जण आहोत, सुयोग आहे आणि एक समोर मयूर आहे. बाकी 2 जण आपले डब्यामध्ये ते खायला उतरतील, तिकडून जातील आणि आपण इथूनच स्लो ट्रेन बघून जाऊ. परत ते जायला नको. तर खूप असा भारी असा आपला प्रवास झाला. खूप भारी प्रवास झाला आपला असा. खूप बरं वाटतंय. दर्शन खूप मस्त भेटले. फोटो वगैरे काढायला भेटले नाही कारण आम्ही फोन घेऊन गेलोच नव्हतो. आमचा फोन आमच्या घरामध्ये रूममध्येच. डायरेक्ट आम्ही सगळं फिरून वगैरे आलो, रूममध्ये आलो आणि तिकडून झोपून झाल्यानंतर डायरेक्ट निघायची बात बस. आणि त्या ट्विस्टवर ट्विस्ट ते बघितलं तुम्हीच, तो तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसायला भेटलंच. काय काय ट्विस्ट होते आमचे, कसे ट्विस्ट होते, कसे आले त्या ट्विस्टमधनं इथे पोचतो, टायमावर पोचलो. चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. असंच काहीतरी इंटरेस्टिंग ब्लॉग असेल आपला परत पुढे. तर ब्लॉग आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा काय चुकलं असेल तर. मग चला मला ओम साईराम.